महायुतीतल्या वादाचा पहिला अंक तळकोकणातून सुरू होण्याची शक्यता आहे। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावर भाजपचा डोळा असण्याची शक्यता आहे। मंत्री रवींद्र चव्हाणांना उतरवण्याची भाजपची तयारी असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। शिंदे गटाकडून किरण सामंत लोकसभेसाठी इच्छुक आहेत। किरण सामंत हे मंत्री उदय सामंत यांचे बंधू आहेत। शिंदे गटाकडून किरण सामंत लोकसभेसाठी इच्छुक आहेत। थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी गणेश कवडे यांच्याकडे। गणेश, रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावर भाजपचा डोळा असल्याचं कळतंय। सुवर्ण, नक्कीच ज्या पद्धतीने किरण सामंत हे उदय सामंतांचे बंधू आहेत यांच्याकडून उमेदवारी आहे ती मागितली जात आहे, मात्र दुसरीकडे भाजपचा डोळा देखील या मतदारसंघावर आहे। कारण की सध्याचे सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीचे पालकमंत्री असणारे रवींद्र चव्हाण आणि हेच देखील आता लोकसभेच्या रिंगणामध्ये उतरण्याची शक्यता आहे ती सूत्रांकडून आपल्याला माहिती मिळते। त्यामुळे रवींद्र चव्हाण हे सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीच्या अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला, इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस। लोकसभेसाठी मतदारसंघामध्ये निवडणुकीसाठी उतरतील, कारण की या ठिकाणी त्यांनी तयारी देखील आहे गेल्या काही दिवसांपासून सुरू असल्याची पाहायला मिळते। जेव्हापासून पालकमंत्री पद मिळालेलं आहे तेव्हापासून रवींद्र चव्हाण यांची कामं देखील आहे ती मोठ्या संख्येने होताना पाहायला मिळत आहेत। त्यामुळे महायुतीमध्ये रवींद्र चव्हाण आणि उदय सामंत यांच्यामध्ये रस्सीखेच होऊन या जागेवरून वाद होण्याची शक्यता देखील वर्तवली जाते। ठीक, धन्यवाद गणेश संपूर्ण माहितीसाठी। तर महायुतीमध्ये रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावरून आता मिठाचा खडा पडण्याची शक्यता आहे, कारण रवींद्र चव्हाणांना उमेदवारी देण्यासाठी म्हणून भाजप प्रयत्नशील आहे। तर दुसरीकडे उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांच्यासाठी शिंदे गट आग्रही असल्याचं दिसतंय।